मित्रांनो नमस्कार. मी महेंद्र शिंदे आणि आपण पाहत आहात सेन्स अँड टेस्ट. आज मी आपल्याला भाषेबद्दल काही बोलणार आहे. भाषा अतिशय महत्वाची असते याबद्दल कुणाचं दुमत नाहीये. परंतु आज आपण पाहतो की भाषेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे आणि अनेक दशकापासून होत आहे असं मला वाटतं. हा एकूणच आपल्या समाज व्यवस्थेचा, शिक्षण व्यवस्थेचा भाग असावा किंवा आजच्या तंत्रयुगाचाही भाग असावा असं मला वाटतं. भाषा शिकायची म्हणजे त्यातील आपल्याला अनेक अंगे शिकावी लागतात. त्यातील प्रमुख 4 आहेत असं मला वाटतं. त्यातील पहिला भाग आहे व्होकॅब्युलरी, त्या भाषेतील शब्दसाठा. दुसरा भाग आहे त्या भाषेचं व्याकरण आणि तिसरा भाग आहे उपयोजन आणि चौथा भाग आहे संस्कृती. होय, संस्कृती हा सुद्धा भाषेचा एक फार महत्वाचा भाग आहे. जोपर्यंत आपण ती भाषा ज्या देशामध्ये बोलली जाते त्या देशाची संस्कृती आपल्याला अवगत होत नाही, काही ना काही त्याबद्दल माहिती होत नाही, तोपर्यंत आपल्याला ती भाषा पूर्णपणे येते असं आपल्याला म्हणता येणार नाही. भाषा शिकत असताना किंवा शिकावायची असल्यास आपण स्वतःलाच एक प्रश्न केला पाहिजे की भाषा का शिकायची. तर त्याची मला वाटतं की प्रामुख्याने अनेक कारण आहेत, परंतु 3 उत्तर आपल्याला पाहावयास मिळतात. कोणी म्हणेल की भाषा शिकायची असते कारण भाषेचा पेपर राहून जाऊ नये, आपण नापास होऊ, ते आपलं वर्ष वाया जाईल. हे एक उत्तर आहे, अतिशय बालिश जरी असलं तरी ते उत्तर आहे. दुसरं कोणतरी म्हणेल की भाषा शिकायची असते कारण आपली भाषा चांगली असली पाहिजे, कारण भाषा हे संवादाचं माध्यम आहे, कम्युनिकेशनचं माध्यम आहे. जितकी आपली भाषा समृद्ध तितकं आपलं कम्युनिकेशन समृद्ध, आपलं व्यक्तिमत्व समृद्ध. आपण प्रत्येक गोष्ट दुसऱ्याशी कम्युनिकेट होत असताना, रिलेट होत असताना भाषेतूनच होत असतो आणि त्यामुळं आपली भाषा प्रबळ असली पाहिजे. तिसरा कोणी म्हणेल की भाषा महत्वाची आहे कारण भाषा हे शब्दब्रह्मच आहे. भाषा आपल्याला खूप शिकवत असते. भाषा जर आपण मूल अर्थाने वापरली, शब्द जर आपण मूल अर्थाने वापरले तर भाषा आपल्याला खूप काही शिकवते. इतकं की भाषा हे शब्द ब्रह्मच आहे असंही कोणी म्हणू शकेल. आणि मला वाटतं की हे तिन्ही उत्तरं तेवढीच खरी आहेत आपापल्या जागी. त्या प्रत्येक उत्तराचा स्तर वेगवेगळा आहे, परंतु तरीही मला वाटतं की तिन्ही उत्तर बरोबर आहेत. तर भाषा शिकायची म्हणजे काय करायला पाहिजे हा प्रश्न आहे. तर आज आपण भाषेकडे थोड्या मोठ्या कॅनव्हासवर पाहणार आहोत. भाषा शिकायची म्हणजे मला वाटतं काही करायचं असेल तर त्यावर प्रेम केलं पाहिजे. आजच्या तरुणाईच्या भाषेमध्ये बोलायचं असेल तर त्या भाषेचा नाद घेतला पाहिजे, त्या भाषेतील संवेदनशीलता वाढवली पाहिजे. आणि हे करण्यासाठी आपल्याला भाषा अतिशय जागरूकपणे वापरायला हवी. इतकंच नव्हे तर तिच्याशी खेळायला हवं, शब्दांचे खेळ करायला हवे. शब्दां कसे बनलेले आहेत हे पाहायला हवं. शब्दांचा प्रवास कसा झालेला आहे आतापर्यंतचा ते पाहायला हवं. कारण शब्द बदलत असतात, भाषा बदलत असतात. गेल्या काही दशकामध्ये वापरले जाणारे शब्द आज नाहीयेत. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगेल की हृदयासाठी कितव हा शब्द आहे, तो किती जणांना माहिती आहे. मला वाटतं की बऱ्याच जणांना तो माहिती नसेल. आज तो प्रचलनामध्ये नाहीये. असे अनेक शब्द आहेत, त्या शब्दांचा प्रवास असतो. काही शब्दांचा प्रवास थांबलेला असतो. आजच्या युगामध्ये विशेषतः तंत्रज्ञानाच्या व्याप्तीमुळे अनेक नवीन शब्द आलेले आहेत आणि ते अगदी मला वाटतं की खेड्यापर्यंत पोहोचलेले आहेत. भाषा मूल अर्थानं वापरायची म्हणजे काय, तर मला वाटतं की त्या भाषेचा मूल अर्थ जो आहे, कारण अर्थ बदलत जातात काही वेळा, नव्हे बऱ्याच वेळा. तर त्या मूल अर्थाला जागून आपण तो शब्द वापरला पाहिजे, तर भाषा खूप काही आपल्याला शिकवू शकते. भाषेमधील एक शब्द आपल्याला इतकं शिकवू शकतो की फार मोठं जग आपल्या पुढे आणू शकतो, फार मोठं ज्ञान आपल्याला देऊ शकतो. एक शब्द ही तुम्हाला थोडीशी अतिशुक्ती वाटू शकते, परंतु मी जर तुम्हाला एक उदाहरण दिलं तर ते तुम्हाला खचितच पडेल. एक शब्द आहे मराठीमध्ये स्वास्थ्य, जो हिंदीमध्येही वापरला जातो. आता स्वास्थ्य म्हणजे काय आपल्या सर्वांना माहिती आहे
की निरोगी असणं, कुठलाही रोग नसणं, आरोग्यपूर्ण असणं. परंतु आपण कधी विचार केला आहे का की हा मूळ शब्द काय आहे? तर तो मूळ शब्द आहे, या मूळ शब्दाचा अर्थ आहे स्वतःमध्ये स्थित असणे, स्वस्थ, स्वतःमध्ये स्थित असणं. म्हणजे जोपर्यंत आपण स्वतःमध्ये स्थिर राहू शकत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं आरोग्यपूर्ण आयुष्य आपल्याला लाभू शकत नाही. स्वतःमध्ये स्थित असण्याची, परिपूर्ण स्थित असण्याची स्थिती म्हणजे आपल्या आरोग्याची परिपूर्ण स्थिती. म्हणजे स्वतःमध्ये स्थिर नसणे अनेक रोगांना आमंत्रण देतं. आणि मला वाटतं की हा जो अर्थ आहे तो आरोग्याचा परिपूर्ण अर्थ लावणार आहे, परिपूर्ण आपल्याला ज्ञान देणार आहे. इतका की मला वाटतं की एमबीबीएस मध्ये आरोग्याचा असा अर्थ सांगितला जात नाही. कारण एमबीबीएस मध्ये आरोग्याचा अर्थ निगेटिव्ह आहे, म्हणजे कुठलाही रोग नसणे म्हणजे आरोग्य असं मानलं जातं. आता मी तुम्हाला एका इंग्लिश शब्दाचं उदाहरण देऊन सांगेन. आपल्याकडे शब्द आहे डिसीज. डिसीज म्हणजे रोग. त्याचा धातू काय आहे? तर त्याचा धातू आहे इज. इज म्हणजे सहजता. आपल्याला माहिती आहे, आपण इझी शब्द खूप वेळ वापरतो. इज म्हणजे इझी म्हणजे असं काम की जे करत असताना आपण खूप सहज राहतो. ते इतकं सोपं आहे की आपण खूप सहज राहतो. इज पासून इझी, इज पासून अनइज. कारण आय एम अनइझी, आय फील अनइज टुडे, म्हणजे मला बरं वाटत नाही, मी सहज नाहीये. इज, इझी, अनइज, अनइझी. आणि जेव्हा सगळी सहजताच आपली लोकते, सगळी सहजताच आपली हरून जाते, सहजता लोकनेमध्ये म्हणजे स्वमध्ये आपण राहू शकत नाही, आपण स्वमध्ये स्थित नाही, तर अशा वेळी आपण शब्द वापरतो डिसीज. म्हणजे सगळी सहजताच हरून गेलेली आहे. आणि डिसीज म्हणजे रोग. तर मला वाटतं हे इंग्रजीतला शब्द असो की स्वास्थ्य हा मराठीतला शब्द असो, आपल्याला आरोग्याविषयी सगळं जगच सांगून जातात, त्याचा मूळ बिंदू सांगून जातात. तर मला वाटतं की ह्या ज्या गोष्टी आहेत, की जे शब्द आहेत, ते जर मूळ अर्थाने वापरले तर ते खूप काही शिकवून जातात. भाषा समृद्ध करण्याकरता एक महत्वाचं साधन आहे ते म्हणजे साहित्याचं वाचन, वाङ्मयाचं वाचन. आणि आजच्या तथाकथितरित्या प्रॅक्टिकल बनवल्या जाणाऱ्या युगामध्ये, जगामध्ये साहित्याचं महत्व कमी होत आहे असं मला वाटतं. साहित्य लोक वाचत नाहीत, कारण त्यांना वाटतं की काहीतरी ते इमॅजिनरी आहे, काल्पनिक आहे, आजचं युग तंत्रज्ञानाचं आहे, साहित्य वाचून जगाचा काय फायदा होणार, अशा प्रकारची एक भावना सर्वदूर पसरलेली आहे असं मला वाटतं. परंतु जोपर्यंत आपण भाषा समृद्ध करत नाहीत, आपण साहित्य वाचत नाहीत, आपण वाङ्मय वाचत नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थानं कुठलाही माणूस परिपूर्ण अर्थाने सुसंस्कृत आणि ज्ञानी होणार नाही. नव्हे, जोपर्यंत आपण भाषा समृद्ध करत नाहीत तोपर्यंत कुठल्याही एका विषयाचं ज्ञान आपल्याला सहजपणे घेता येणार नाही. कारण कुठल्याही भाषेचं म्हणजे कुठल्याही विषयाचं ज्ञान जे आहे ते भाषेच्या माध्यमानच आपण अवगत करत असतो. आणि त्यामुळं भाषा ही अतिशय महत्वाची आहे. आज भाषेची फारच दयनीय स्थिती आहे. विशेषतः सायन्सची आणि कॉमर्सची जी मुलं आहेत त्यांना असं वाटतं की भाषा फक्त पास व्हायचा विषय आहे, कसा तरी पास व्हायचा विषय आहे, काढायचा विषय आहे. आणि हा अप्रोच जो आहे तो फार बरोबर नाही. असे विद्यार्थी पुन्हा जेव्हा ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतं किंवा ते एमपीएससीचा अभ्यास करतात तेव्हा ते आमच्याकडे येतात, आमच्यासारख्या शिक्षकाकडे येतात आणि विचारतात की सर, मी आता इंटरव्ह्यूची तयारी करत आहे, तर मी काय करू? आता अशा विद्यार्थ्यांना काय सांगावं हे कळत नाही. कारण त्यांनी त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये, त्यांच्या ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये, जो की अतिशय महत्वाचा असतो, त्यांनी भाषेकडे दुर्लक्ष केलेलं असतं. तो विषय कसा तरी काढायचा असतो अशा भावनेनं त्या विषयाकडे बघितलेलं असतं. आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्यांना आता काय नवीन सांगावं असं आम्हाला वाटतं. हा विचार विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये खऱ्या अर्थानं घातला जातो. अनेक सायन्सचे विशेषतः आणि कॉमर्सचे सुद्धा जे शिक्षक असतात, प्राध्यापक असतात, तेही त्यांना सांगत असतात की विद्यार्थ्यांनो, आपल्या विषयामध्ये ग्रामरची काही तशी फार गरज नसते, भाषेकडे फार काय असं बारीक पाहायला जायचं काही कारण नाही, कारण आपल्याकडे कंटेंट महत्वाचं असतं.
तुम्हाला त्या विषयातलं काय माहिती आहे, म्हणजे केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, मॅथ्स असेल, वाणिज्याचा एखादा विषय असेल, तर त्या विषयातलं ज्ञान फक्त महत्वाचं आहे, कंटेंट फक्त महत्वाचं आहे, भाषा काही आपल्याकडे फार महत्वाची नसते. अशा प्रकारचा समज विद्यार्थ्यांचा शिक्षकामार्फतच करून दिला जातो आणि त्यामुळं ते साहजिकच भाषेकडे दुर्लक्ष करतात आणि खूप वीक राहतात, खूप पुअर राहतात. अशा प्रकारचे विद्यार्थी पुढे जाऊन प्राध्यापक होतात आणि ते पुन्हा त्यांच्या विद्यार्थ्याला काय सांगत असतील याबद्दल, तर याबद्दल काही फारसा विचार करण्याची गरज नाही, आपल्याला माहितीच आहे. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांची भाषा विकस राहून जाते. तर मित्रांनो, भाषा ही खूप महत्वाची आहे, साहित्य हे खूप महत्वाचं आहे. भाषा हा असा एक विषय आहे की जो तुम्हाला इतर कुठल्याही एका विषयापेक्षा जास्त ज्ञान देत असतो, तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध करत असतो, तुमचं व्यक्तिमत्व खुलवत असतो, तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी बनवत असतो. अशा भाषेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे भाषा शिकायची जर म्हटली, चांगली करायची म्हटली, तर भाषेबद्दलचं प्रेम वाढवलं पाहिजे, भाषेशी खेळलं पाहिजे, काही लिहून बघितलं पाहिजे, काही वाचून बघितलं पाहिजे. चांगल्या चांगल्या पुस्तकातील, वाङ्मयातील चांगल्या कथा, चांगल्या कादंबऱ्या, काही ना काही काव्य मला वाटतं की आपण वाचलं पाहिजे. त्याशिवाय आपली भाषा समृद्ध होणार नाही. आणि आपली भाषा समृद्ध होणार नाही, जर झाली नाही, तर आपल्याला कुठलाही विषय खऱ्या अर्थानं चांगल्या रीतीनं आणि लवकर समजणार नाही. कारण कुठलाही विषय आपण भाषेच्या माध्यमानच समजून घेत असतो. भाषा हे आपलं प्रमुख आयुध आहे, भाषा हे आपलं प्रमुख शस्त्र आहे. हे शस्त्र आपण परजूनच ठेवलं पाहिजे, हे शस्त्र आपण चांगलं घासूनच ठेवलं पाहिजे आणि आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते समृद्ध केलं पाहिजे. मित्रांनो, हा तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे असेच विषय मी तुमच्या पुढे यापुढेही आणत जाईल. तोपर्यंत नमस्कार.